नमस्कार, तुमचं स्वागत आहे थेट वार्तामध्ये। आज आपण पाहणार आहोत अभिनेते व तज्ञ वैद्यक डॉक्टर श्रीराम लागू यांनी देव या संकल्पनेवर व्यक्त केलेले मत। त्यांच्या विचारांनी सामाजिक व सांस्कृतिक चर्चेला नवीन दिशा दिली होती। डॉक्टर श्रीराम लागू हे 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा जिल्ह्यात जन्मले। डॉक्टर अँटॉल ENT तज्ञ म्हणून काम केल्यानंतर त्यांनी नाट्य व चित्रपट क्षेत्रात आपला ठसठसीत ठसा उमटवला। ते केवळ अभिनेते नव्हते, ते तर्कशील विचारांचे हस्ती होते। समाजातील अंधश्रद्धा, अंधविश्वास यांच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिले होते। लागू यांनी मांडलेले प्रमुख मत म्हणजे मला देवावर विश्वास नाही। त्यांनी एक लेखही लिहिला होता ज्यांचं शीर्षक होतं टाइम टू रिटायर गॉड। यात ते म्हणाले की देवाची संकल्पना आता मानवजातीच्या पुढील उत्क्रांतीसाठी अनुकूल नाही, कारण 5000 वर्षापासून देव या संकल्पनेचे वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाही। ज्या गोष्टीवर प्रयोग व पडताळणी करता येतील आणि त्या सत्य मानली जाऊ शकतील ती आज विज्ञानाच्या पातळीवर महत्वाची आहेत। देव किंवा अलौकिकावर आधारित विश्वास हे त्याच संदर्भात अंधश्रद्धा ठरू शकतो। देवावर अवलंबून राहून मानवाने आपल्या बुद्धीचा व स्वातंत्र्याचा उपयोग कमी केला आहे असे त्यांनी मानले। लागू यांनी केवळ वैयक्तिक मत व्यक्त केलेले नव्हते, ते सामाजिक आंदोलनामध्ये देखील सक्रिय होते। विशेषतः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं। उदाहरणार्थ, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार धार्मिक रीती प्रतीकांच्या अधीन करण्यात आले नाहीत। त्यामुळे त्यांनी एक सार्वजनिक चर्चेचा विषय निर्माण केला। व्यक्तीला धार्मिक विश्वास असावा किंवा नसावा, पण बुद्धी आणि समजुतीचा वापर अत्यावश्यक आहे हे त्यांनी अधोरेखित केले। लागू यांच्या मतांच्या प्रकाशात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आजच्या काळातही देव, धर्म, अंधश्रद्धा यांबद्दल चर्चेची गरज वाढली आहे। जेव्हा विज्ञान व तर्क यांची गरज वाढते आहे तेव्हा त्यामागे न झुकणे हे समाजशास्त्रीय दृष्ट्याही महत्वाचे आहे। त्यांच्या विचारांनी अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त केले की समाजातील नियम, परंपरा, धार्मिक आचार व रीतिरिवाज हे सर्व स्वयंसिद्ध नाहीत। इतर पातळ्यांवर धार्मिक विश्वासाचे स्थान पूर्णपणे निष्क्रिय करणे नाही, पण त्यावर नियंत्रण व समजुतीने विचार करणं आवश्यक आहे असे तुम्ही त्यांच्या विचारांतून पाहू शकता। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की डॉक्टर श्रीराम लागू यांनी देवावर केलेलं मत एक ठाम, तर्कशील आणि समाजविचारी वक्तव्य। जरी हे मत सर्वांसाठी स्वीकार्य नसले तरी एक गोष्ट नक्की, ते विचार करण्यास, चर्चा करण्यास व बदल घडवण्यास उभे राहिले। आपण या व्हिडिओतून घेऊ शकतो असा संदेश, आपल्या विचारांना चाचणी द्या, आपल्या स्वावलंबनाला व बुद्धीला महत्व द्या आणि विश्वास व व्यवहार यांच्या मधोमध संतुलन शोधा। थेट वार्तामध्ये आपल्या पुढच्या विशेष चर्चेत भेटूया। धन्यवाद।